लय अवघड झालं रे. लय लय काय खरं नाही बरं. काय मी राहत नाही आता ह्याच्यात. काय खरं नाही. अण्णा का काय झाले? का झालं ती खुर्ची घे तुला सांगतो इथं बस. बर काय झाले? काय झालं म्हणजे काय लय अवघड झाले रे. काय अवघड झालंय टेन्शन मध्ये? काय झालंय काय सांगचाल का नाही? झालंय काय बघ की ते जगानाचं लग्न जमलं. हा मग जमलं म्हणून काय झालं मग? जमलं म्हणजे मग अरे ही बघ लागा. ही बघ ही पाक गेली आणि तरी सुद्धा माझं लग्न नाही. काय झालं म्हणून सांगतो मी. असल्या नेते तुमचं तिथे झाले तसं. जरा चांगलं जरा लोकांचं करायचं जरा बघा. चांगलं अजून कसलं करायचं चांगलं? मग लग्न गाण्याचं जमलं मग तुम्हाला टेन्शन नाही 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 माझं जमल्याशिवाय त्याचं नाही लग्न करायचं. त्याला बरोबर करायचं त्याचं लग्न मोडायचं. आता इथपर्यंत गेली ती पुन्हा इकडे अशी मागे येतील. त्याचं लग्न मोडायचं. त्या आपल्या ग्रुप मध्ये ना माझं झाल्याशिवाय त्याचं लग्न करायचं नाही. त्यामुळे ती केस गेली. होय त्यामुळे केस जाते तसे जाते होय. लागला सांगायला तू काय बी कर बरं नाही माझं पहिलं लग्न व्हायला पाहिजे बघ बस. अण्णा मुलगी लय सुंदर आहे. म्हणती लागलाय काय सांगतो खरं आहे ते सांगतो. इकडच्या साईडनं बघितलं का नाही ऐश्वर्या सारखी दिसते. आणि दुसरीकडच्या बाजून जर बघितली दीपिका पादुकोण मीठ आलाय मी माझ्या आणि समोरनं बघितल्यावर आलिया भट. वाटतंय का माझ्या दुकान मीठ तोळा आलाय तू तेवढा छान आहे मी तू. काय माणूस आहे लगा. काय माणूस आहे तू. लोकांचं जरा चांगलं झालेलं बघायचं का? मग तू मला का नाही ऐश्वर्या दीपिका पादुकोण लागला कराय. अरे पण हित का नाही लागलं माझं लागलं ही जायला त्याची आपल्या ग्रुप मध्ये कसं दिसतंय सांग. कसं दिसतंय मला सांग. काय दिसायचं आहे का? आम्हाला मी सगळे जे मोठा आम्हाला का नाही लग्न माझं झालं पाहिजे मला कसं वाटत. हा बरं मग आता काय करायचं काय ठरवलं? काय करायचं लग्न मोडायचं. कोण मोडायचं? आपाला बोलवून घेतो. आपा करेक्ट कार्यक्रम करतो. बर 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 ओकेच मग काही टेन्शनच नाही. ते आपण तुम्ही दोघ जण बघा लावतो पुन्हा. बर आला का पैसा का नाही पचानी बर लग्न मोडायचं पैसा लागेल ते. बरं ठीक आहे बघतो आपण. दुर्काट हॅलो हा अध्यक्ष बोला ना. आपा कुठं आहे? हाय की इथं चौकात आहे. या की इकडं अड्ड्यावर या जरा. आलो, आलो. अण्णा टेन्शन मध्ये आहे जरा. हो काय ते दे की त्याला अर्धी भर. अण्णाला हा मी काय बरं देऊ अर्धी मी पितोय म्हणून ते. तुला दुःख बी होत नाही का ते टेन्शन मध्ये आहे म्हणून? ती टेन्शन मध्ये म्हणून मी दारू पाजू दे. अरे थांब 2 मिनिटात टेन्शन संपवतो त्याचं. आपाकडे सगळ्या गोष्टीचं औषध आहे. लगा किती उशीर लागायचं का आपल्याला बोलू गेला का मला दम निघत नाही बघ. लगा किती वर्ष झालं लागा इथं दमच काढ म्हणतोय. बरं थांबा जरा फोन अण्णा आली. अरे आलो की काय मला फोन लावायला होता. मग काय खुर्ची घेऊनच आलाय संग. अरे तुम्हाला काय सांगायचं आहे काय घाण्याला बायकोची मिळाली. लगीन जमलं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे लगीन जमलं? नाही नाही तू दुकावर मीठ तोळायला काय काय तुमचा विषय काय आहे मला आधी कळू देते. मी आनंदाची गोष्ट सांगायला काय झालं विषय? सांगतो ऐका. हा गणाचं लग्न जमलं. बर जमलंय मला माहित आहे की. टेन्शन मध्ये बसला होता म्हणून मी येऊन येतो ह्याला टेन्शन यायची काय गरज आहे? ऐकाय सांगतोय ते ऐकाय आधी. हा येऊन बसलो. बर. मी आपलं विचारलं सर हा. अण्णा काय झालंय म्हणून. हा अण्णा म्हटलं मी लय टेन्शन मध्ये आहे. बर माझी बीपी वाढायला लागले. म्हटलं काय होईल? बिलकुल आणि मरू दे की मेरे तर मग काय बिघडते आपल्याला? मित्र आहे गेला. तुला लाज वाटतं मरुदी मी अरे विषय काय झाला ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही. मला वेळ खूप मौल्यवान आहे माझा. पुढे बोला. बस ऐका जरा. हा. अध्यक्षाचं ऐका मग. हा मी म्हटलं काय झालंय? हा तर म्हटलं गण्याचं लग्न जमवलं. हा गण्याचं लग्न जमलंय. बर म्हटलं जमलंय. म्हटलं चांगली आहे. म्हटलं मुलगी हा सुंदर आहे. म्हटलं चांगलं झालं. तो म्हणला असं कसं म्हणला हा की केस गेली ती म्हटलं माझी. नीतिमत्ता जरा चांगली ठेवू म्हटलं. तुझं पण जमल म्हणलं. अरे पोरगा नाही ह्या ग्रुप मध्ये मी मोठा आहे का नाही. मग लागा तुम्ही नाव ठेवता लागा नाही. हा तरी मी म्हणतोय एवढी केसच असतो माझं लगीन का झालं नव्हतं? तुम्हीच म्हणत होता लगीन माझं. आता कसं बस माझं लगीन झालंय वयाच्या 48व्या वर्षी. म्हणून माझं का नाही करायला लागला तुम्ही. हे थांबा
खर्च कुठं मध्ये लागलाय घालायला. हा त्यांचं काय म्हणणं, हा मला म्हणतो तर त्या गाण्याचं लग्न मोडतो. बर. आता लगीन जमवलंय मी. हे पण खरं सांगू तुम्हाला, घोण्याला बायकोले भारी मिळाल्या बरं. एक मिनिट ऐकून घे फक्त माझं. सांगतील लोक बरं का. डाव्या बाजून बघितलं माधुरी दिसते, उजव्या बाजून बघितलं शिल्पा शिल्पकर दिसते. तुझ्या एका मुस्काडीची पाणी लागला सांगायचं. समोरनं जर बघितलं तर भुईच आला. अरे मोज करते अंगावर आलं रे, नाहीतर बघ मग आता. हा? असं लगीन होणार नाही बरं का. अबे, हे झालंय ते अरे ऐकाय बसा, तुमचं ऐकायचं. हा मला म्हटलं लग्न मोडायला लागतं. बर आता मी कसं मोडणार, मग जमवलंय मी लग्न. हा मी म्हणलं थांब, म्हणलं ते आपण तू बघून घे म्हणलं तिकडे. बरं. म्हणून बोलवून घेतलंय. ते काय झालं ते तुमचं तुम्ही बघा. दे 2000 दे, लगीन मोडतो लगेच 10 मिनिटात लगीन मोडतो. दे 2000. नाही नाही लगेच द्यायचं, असलं द्यायचं देतो नाही, असलं का नाही सांगायचं आपल्याला. हो, इधर, इधर. हा, हा. बरं, घाल ठीक की सगळं. त्याला दाखवू नको. हं. ठीक आहे. आता तुम्हाला वाटतं एवढा आपा तर चांगला आहे वीर. हा. आपल्याला बी लय इतकं दमवलंय लोकांनी. हा. हे आता केस पाक गेल्यावर आता लगीन झाले 1-2 वर्ष झालं, 48 वर्षी, आता 50 चालू आहे माझं. मी ऑलरेडी त्यांचं लग्न मोडून आलोय. हा. मला बी अन्नाचं दुःख कळतंय. तुम्हाला एक 10 मिनिटात त्यांचा फोन येईल पाहुण्याचा. मध्यस्थी तुम्ही आहे अण्णा, तुला दुसरं माहित नाही, तू माझ्यावरच हे करायला बघतोय, बोखाने बसायला बघतोय. गण्या लग्नाला मध्यस्थी कोण आहे माहित आहे का? हा. अध्यक्ष आहेत. लाज वाटते का लागा तुला? हा, वर तोंड करून माझ्या संग बोलतोय लागा. आता मी आधीच सांगितले गाण्याचं लग्न मी जमवलंय म्हणून. जमवलंय. होय. हा, डोकं बिकं फिरलं का तुझं? डोकं फिरायला काय संबंध हा? आहे? काय संबंध आहे डोकं काय फिरायला? फिरायचं म्हणजे? मग लगा आणि मला माझ्या संग पोपटासारखं बोलतोय लागा. पोपटासारखं बोलतोय, त्यानं पैसे दिले होतं. पैसे दिले होतं आपल्या हातात रुपये सुटतोय का? आणि मग मी लगा आता सांग, मोडायचं म्हणून लागलाय हे करायला. मी आपण ही चांगलं का ना माझं बरं थांबा, ते ऐकून फोन आलाय, बघू काय झालंय नेमकं. हॅलो, हा कोण बोलतंय? अध्यक्ष. अहो अध्यक्ष, तुम्हाला लाज बीज कशी वाटली नाही हो? काय झालं आता? मी त्या होणाऱ्या गाण्याचा सासरा बोलतोय. तुम्हाला थोडी तर लाज आबरू काय आहे का नाही हो? दारू पण बोलायला लागलाय. अहो 10 रुपये काय मला राव, 4 क्वार्टरची नशा आली राव. आता काय झालं? अहो ते गाण्या दारू पितोय म्हणून सांगितलं नाही, गाण्या गांजा ओढतोय म्हणून सांगितलं नाही, गाण्या पत्त्या डाव खेळतोय म्हणून सांगितलं नाही. काय राव ते तुमच्यातलं आपा कोण आहे ते आपण येऊन मला सांगून गेलाय राव. बर, हा. काय ठरलं? ते आता लगीन फिगीन सगळं ते इसरा, बर, लगीन होत नाही बघा, आणि आपण पोरगी देत नाही. हा, विषय कट करा. कोणाचे? झालं मोडलं का ना लग्न आपण. मग लगा ती तर पोरगी लागा मला द्यायची नाही काय? हा, काय लागा तुझं लाज वाटते का जरा का नाही? त्याला ही कर की, तुला देतो पैसे. किती देणार पैसे? दिले बास का नाही? देणार का पैसे? हा, लगेच देतो चल. आपल्याला किती दिलं? 2000 दिले तर मला 2 लाख रुपये पाहिजे. बर बर चल चल देतो, काय असेल ते असेल. ठीक आहे, झालं का?